Welcome. Today we are going to learn how to pronounce word. म्हणजे pronunciation पहा म्हणजे काय मित्रांनो उच्चार. Pronunciation is the most important in our English language. म्हणजेच काय मित्रांनो की इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला उच्चाराला फार महत्त्व आहे. कारण कसं आहे आपण जो एखादा शब्द बोलतो ना आता हे काय पेन याला पॅन म्हणायचं जमेल का नाही याला आपण पेन होते पेन पॅन म्हणून तर कडे होते. मग मित्रांनो हेच आपल्याला आज शिकायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला उच्चार येत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजीचं परफेक्टली वाचन येणार नाही. त्यासाठी ज्यांना वाचन येत नाही जे विद्यार्थी इंग्रजी वाचू शकत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुम्हाला फरकच पडणार आहे. मग चला तर सुरुवात करूया मित्रांनो. या ठिकाणी काय करायचं आपल्याला सर आम्हाला इंग्रजी वाचन येत नाही हो. मोठा शब्द आला की अडखळतो आम्ही. आता सोपे शब्द आहेत तुम्हाला आय मी यू दे देम असे कितीतरी शब्द तुम्हाला येत असतील मित्रांनो. तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंग्रजीचं एखादं वाक्य वाचा म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्ही सोपे वाचता. आय एम अ स्टुडंट, यू आर अ गर्ल, यू आर सिस्टर. म्हणजे असं आपण बोलू शकतो. जे तुमच्या कानावर पडलेले शब्द आहेत ना ते तुम्हाला येतात. परंतु एखादा मोठा शब्द येतो किंवा एखादा पॅराग्राफ वाचायला येतो. आता पहा परीक्षेमध्ये आपण बघतो ना तर परीक्षेमध्ये तुम्हाला पण एक पॅराग्राफ येतो आणि तो पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर त्या खाली आलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो पॅराग्राफ वाचताना मित्रांनो आपली अशी धांदल होते की सर ते वाचाव कसं आणि त्याचा उच्चार कसा करावा. पण उच्चार केल्याबरोबर त्याचं तर काही वेळेस अर्थ सुद्धा कळत नाही. मग मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला त्याचा उच्चार आला पाहिजे. त्याला आपण प्रोनाउन्सिएशन म्हणतो. प्रोनाउन्स कसं म्हणतो पहा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला उच्चार. मग सर त्या ठिकाणी मी ते उच्चार तुम्हाला शिकण्यासाठी मी या ठिकाणी काही 5-7 मुद्दे आणले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी थोडा स्वाध्याय पण देणार आहे शेवटी. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिला मुद्दा आहे या ठिकाणी मित्रांनो ब्रेक द वर्ड इनटू सिलेबल्स. म्हणजे काय मित्रांनो आपल्याला शब्द जो आहे ना त्याचे काय करा तुकडे पाडा तुकडे. समजा आता महारुद्र प्रसाद पहा महारुद्र प्रसाद एवढा मोठा शब्द आहे ना. मग पहिले महारुद्र आणि शेवटी प्रसाद. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जसं मराठी भाषेमध्ये आपण शब्द वाचतो ना तर एक शब्द आपण घेतो म्हणजे त्याची फोड करतो नंतर आपण त्याला वाचतो. तसं आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा उच्चार करत असताना आपल्याला त्याची फोड पहा. आता इथे शब्द दिला मी इम्पॉर्टंट बरोबर आहे. आता इथे थोडं लक्ष द्या मित्रांनो. तुम्हाला जर इंग्रजी वाचायची असेल तर तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब केल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यावर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. कारण मी तुमच्यासाठी माझ्या छोट्या मुलांसाठी नवीन रोज व्हिडिओ घेऊन येत असतो. पहा इथं मी काय लिहिला शब्द हा एवढा मोठा शब्द आहे सर आता वाचाव कसा इम्पॉर्टंट असं नाही. मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला करायचंय याच्या आधी ही फोड करा आय एम इम त्याला काय इम्पॉर्टंट. कसं वाटलं मी याची फोड केली आय एम PROTENT बरोबर आय एम PRO. मग शब्द स्पेलिंग सांगा एकदा सर्च करा पटकन आय एम PROTENT इम्पॉर्टंट सर्च करा आय एम PROTENT इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं. बरं सर्च करा लवकर आणि टेल मी युअर. इम्पॉर्टंट म्हणजे काय मित्रांनो महत्वाचं. परंतु इथं आय एम आधी लिहिलं नंतर इम्पॉर्टंट इथं पहा टट म्हणजे छोटी बरोबर आहे. काय पाहिजे आय एम PRO आहे का नाही हे बरोबर ना आय एम PROTENT आय एम POR पाहिजे इथं बघा आय एम POR इम्प्रूव्ह बरोबर इथं पहा आय एम POR इकडे लिहिलं मी तर थोडस मागं पुढे झालं बघा आय एम POR इम्पॉर आहे का नाही असं बरोबर आहे. आय एम POR इम्पॉर बरोबर आहे नाही बघा इथं. आता मी काय केलं इम्प्रो ही आय एम PRO केलं ते चुकलं होतं. म्हणजे इथं काय पाहिजे आय एम PORTN इम्पॉर इथं लिहिले बरोबर. मग मित्रांनो तुम्हाला असं सुद्धा लिहिताना सुद्धा चुका होऊ द्यायच्या नाही. आता मी मागं पुढे केलं तर काय होते पूर्ण अर्थ बदलून जाते ना. माझा विद्यार्थी म्हणला बरोबर आहे आय एम POR इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे. मग याची अशी फोड तुम्हाला करायची पुढचा बा कम्प्युटर. आता पहा
शिवयम कॉम्प्युटर. बरोबर आहे. म्हणजे असं छोटे छोटे तुम्हाला तुकडे करायचे आणि त्याचं वाचन करायचंय. आता पुढचा मुद्दा आहे लर्न फोनेटिक्स साऊंड्स. बेसिक आयडिया आहेत त्याचे. सर आता हे फोनेटिक साऊंड काय आहेत आणि त्याचा उच्चार कसा करायचा आहे इथं आपल्याला बघायचं. पहा आता पहिल्यानं पहा पी ए चालतं, याला कोण म्हणतो? प म्हणतो का फ म्हणतो? फ म्हणतो, बरोबर आहे. परंतु पी एच प प कुठे येते आणि फ कुठे येते पाहिजे. आता साऊंड आहे, साऊंड लाईक फ. फ म्हणजे फोन. आता हे पहा याचा काय उच्चार फ, याला आपण फोन म्हणतो. पीएच ओ फोन. कोण म्हणतो का पीएच ओ पो होते का? नाही, त्याला पीएच फो होते, फोन. दुसरा आहे जीएच घ. आता इथे पहा ऑफन सायलेंट दो 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 म्हणजे जरी. पहा टीएच ओ जीएच घ म्हणतो आपण जीएच ला, याला घ म्हणायचं नाही, हे चूक आहे. घ आपल्याला तर काय म्हणायचं, हे सायलेंट राहतं. दो टीओची जीएच दो म्हणजे जीएचा. और साऊंड लाईक एफ, जसं लॉप. लॉप म्हणजे हसणे. लॉप म्हणजे इथं जीएच हे जीएच इथं फ होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काही काही नियम आहेत की प्रोनाउन्सिएशन कसं करायचं त्याबद्दलची हे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा मुद्दा आहे लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. आता तुम्ही पहा टीव्ही बघताना टीव्हीवर तुम्ही इंग्रजी मालिका बघता. इंग्रजी मालिका बघा, नसतील बघत तर त्याचं नसेल भाषा चेंज करा. टीव्ही मध्ये आता लय सुविधा आहेत ना, तिथं आपली भाषा इंग्रजी करा. आम्ही काय करायचे, गुगलवर जा किंवा युट्यूबवर जा किंवा डिक्शनरी मध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला डिक्शनरी मध्ये दिसतंय. पहा तुम्ही गुगल डिक्शनरी घेतली का, मराठी टू इंग्लिश, ती डिक्शनरी घ्या आणि एखादा शब्द सांग टाका. कॉम्प्युटर. काय होतंय, तिथे एक माईक असते. पहा आता एक डिक्शनरी मध्ये तिथे एक माईकचं बटन आहे, माईक बघा. त्या माईक बटनावर लावायचं, त्याचा उच्चार काय आहे ते तुम्हाला डिक्शनरी सांगत असते. काय सांगते डिक्शनरीमध्ये? तुम्ही शब्द टाईप करा, मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी अशी डिक्शनरी आहे ना, ती डिक्शनरी डाउनलोड करा प्ले स्टोरवरून. प्ले स्टोरवरती जायचंय, मराठी टू इंग्लिश डिक्शनरी डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी एखादा शब्द टाका आणि त्या माईकला लावा. समोरचं माईक दाबलं, त्याचा उच्चार काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं. नंतर पहा लिसन केअरफुली देन रिपीट. पहा अगोदर लक्षपूर्वक ऐका. हो तुम्ही काय करता, ऐकत नाहीत बरोबर, मग तुम्हाला त्याचा उच्चार येत नाही. मग नंतर जायचंय आउट लाऊड सर्वल टाइम्स. पहा मोठ्यानं म्हणा. जे तुम्ही ऐकता ना डिक्शनरीमध्ये, बुक, बुक हे शब्द आहे, बुक तुम्ही डिक्शनरीवर टाका, काय होतं बुक, बुक ऐका नाही. जे बुक शब्द म्हणतो ना ते कानावर पडलं ना, तशा प्रकारचा साऊंड आपल्याला ऐकून पुन्हा वारंवार 2-4 वेळेस म्हणत राहायचं. म्हणजे काय होईल, 2-4 वेळेस म्हणल्यानंतर आपल्याला त्या तशा प्रकारचे शब्द आपोआप म्हणता येईल. नंतर आहे फोकस ऑन स्ट्रेस. स्ट्रेस दबाव, जिथं आपण त्याला जिथं दबाव असतो ना अक्षरावर, त्या अक्षरावर जिथं दबाव नाही ना त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, फोकस द्यायचा आहे. टेबल. पहा टेबल इम्पॉर्टंट. पहा टेबल, काय म्हणलं, टेबल, टेबल आणि इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट महत्वाचं, इम्पॉर्टंट असं तुम्हाला म्हणायचं आहे. पुढचं आहे प्रॅक्टिस माउथ मुवमेंट्स. म्हणजे आपल्या ज्या आपण जे तोंडाच्या हालचाली आहेत ना, त्या हालचाली आपल्या बरोबर आल्या पाहिजेत. आता उदाहरण पहा, द, थिंक, थी. ते काय द म्हणतो का मी, त्याचा उच्चार पण द म्हणतो ना, टी एच द, थ म्हणतो थ. द, द कधी येते, थ कधी येते. पहा इथं थिंक. आता इथं द आलं का, नाही. जेव्हा या ठिकाणी समोर आय ना, थी, टी एच आहे, थी येते, टी एच द असं लक्षात ठेवा. म्हणजे आय आलं तर त्याला थिंक म्हणायचं आहे. टंग बिटवीन टीथ. पहा थिंक कोणतरी थी, थी हे पहा, हा माझी जीभ आहे, जीभ आहे ना ती दाताला चिटकते अशी. थिंक, टंग बिटवीन टीथ म्हणजे हे दात आणि जिभेमधलं जे शब्द आहे थिंक. थिंक उच्चार करा म्हणा थिंक. नंतर आहे आर वर्सेस एल. आता पहा आर, आर, आर म्हणलं की जिभेचा शेंडा वरच्या दाताला चिटकतो. एल, एल, एल ला सुद्धा आपलं एल. पहा एल, एल. आता तोंड बंद करा, एल म्हणा बरं, म्हणा बरं, म्हणा एल. पहा ल येईल का शब्द, र, र म्हणते वेळेस आपली जिभा, आपल्या जिभेचा शेंडा आपोआप दाताला चिटकते. पहा मित्रांनो. आणि आर, आर, आर म्हणलं की वर जातो, म्हणजे आपोआपच तो
आपला जिभेचा शेंडा दाताला चिटकतो. मित्रांनो तर लक्ष ठेवा, डिफरंट टंग पोझिशन म्हणजे कोणकोणती अनेक प्रकारची पोझिशन आहे ती. र असो, यल असो, म. आता म म्हणल्यावर म म म्हणा बरं म म्हणल्यानंतर मित्रांनो आपलं जिभेचं काही दाताला संपर्क होता नाही. ट्र ट्र म्हणा ट्र. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला लक्ष ठेवायचं आणि त्याचा उच्चार बरोबर करता आला पाहिजे. आता लहान मुलं पाण्याचं कर त्याला ल म्हणते ल, कमळ कमल म्हणते. त्याला म्हणलं कमळ म्हण नाव आहे कमळ. त्याला एखादं र म्हणलं की ल म्हणते. आता बरेच शब्द पाहा तुम्ही लहान मुलाकडे पहा. भाकल भाकर. अरे त्याला भाकर म्हणायचं. आई मला भाकल दे भाकल. आता भाकल काय बाळा, भाकल म्हणजे भाकर असती, त्याला भाकर म्हणायचं असते. ते ल म्हणते भाकल. म्हणजे पहा मित्रांनो प्रोनाउन्सिएशन लहानपणी जे मुलं असतात आणि असं होते पहा, आपण त्याला नाही शिकवलं ना की मुलगा पुढे पुढे जाते आणि तसं बोलतात आणि परीक्षेमध्ये तसं लिहिते. हो आता तिसरी चौथीला गेले पुढे काय काय लिहितात असे, मला भाकल नाही भेटली, मला भाकल, मी भाकल खाल्ली. आता ल लिहायची गरज आहे का, भाकर ते ऐकून त्यानं काय झाले ते लस म्हणायला लागले म्हणून त्याचं चुका होतात. पुढचा आहे महत्वाचा मुद्दा, प्रॅक्टिस डेली विथ सिम्पल वर्ड्स. प्रॅक्टिस डेली विथ सिम्पल वर्ड म्हणजे छोटे साधे साधे शब्द घ्या आणि तुम्हाला त्याचा उच्चार शिकायचा. पहा प्रॅक्टिस कसे करायचे, उच्चार. समजा बॅग, इथं पहा मी सांगतो फॅन बॅट, फॅन बॅट बॉल बेड. इथं मला लगेच टीव्ही टेबल लाईट ट्यूबलाईट कबर्ड विंडो डोअर गेट. किती शब्द आहे बरोबर. आता माझ्या पुढे दिसत नाही मी बॅग, कितीतरी शब्द आहे माझ्या पुढे बघा. प्लेट ग्लास टेबल. म्हणजे पहा आपलं कायचं आता पहा सोपे घ्या ना. कॅट कॅट, पण काट नाही म्हणायचं कॅट. डॉग डॉग म्हणा तुम्ही माझ्या म्हणा. नंतर बुक बुक. नंतर देन टीचर स्टुडंट. नंतर आहे लँग्वेज. हे पहा लँग कुठं लँग्वेज लँग्वेज. मग मित्रांनो जस्ट टेल मी वर्ड. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पण कमेंट मध्ये करायचं ना. कमेंट काय करायची मित्रांनो तुम्हाला की माझ्यासारखी तुम्हाला कमीत कमी 9-10 शब्द लिहायचे, त्याचा उच्चार कसा होतोय मला लिहून असं कमेंट मध्ये पाठवा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय गुड नाईट.